कोण होतीस तू, काय झालीस तू? च्या आजच्या भागाची सुरुवात होते मंदार आणि दिगंबर पासून. तर आता इथे मंदार म्हणतो दिगंबरला, मी काय घडलंय ना ते सगळं सांगतो तुला, पण आताच्या आता इथून निघ बाबा, प्लीज प्लीज बाबा निघ, असं म्हणतो आता मंदार दिगंबरला. तर आता तिथे तेवढ्यातच सुलक्षणा, कावेरी आणि असे बाबा येतात. तर मग आता सुलक्षणा म्हणते, बाबा हे तुमचे वडील आहेत, असं म्हणते सुलक्षणा आता मंदारला. पण तुम्ही तर आम्हाला म्हणाला होतात की, असं म्हणते सुलक्षणा. तर तेवढ्यातच आता कावेरी म्हणते की, तुमचं तर कोणीच नाहीये, अनाथ आहात तुम्ही, तुमचे आई वडील या जगातच नाहीयेत, असं म्हणाला होतात, असं म्हणते कावेरी. तर आता दिगंबर जाऊन मंदारच्या कानात म्हणतो, काय म्हणते ही, अनाथ म्हणते तुला? तर आता तेवढ्यात सुलक्षणा येते आणि म्हणते, मकरंदराव तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात? मला जसं हवं होतं अगदी तसंच तू जाळ्यात सापडलायस, असं म्हणते आता कावेरी. आता तुला खरं बोलावंच लागेल मंदार. तर आता इथे पौर्णिमा काकू असते, ती आता विद्याकडे येते आणि म्हणते, काय ग गधडे, इथे काय बसलीयस? कामं करायला सांगितली होती ना, ओठा सगळा आवरून ठेवायला सांगितलं होतं ना, आवरलास? वहिनी घरात नाहीत, त्याचा फायदा घेतेस ना, असं म्हणते पौर्णिमा. जाऊ दे ग काकू, आता आपली विद्या सुद्धा त्या कावेरीच्या मागे मागे असते. लाडक्या जाऊबाईंचा वाण नाही पण गुण राहीलच ना, असं म्हणते आता यमुना. तर मग आता म्हणते, जाऊ देत त्यांचं. तर आता विद्या म्हणते, दोघी एकाही कामाला हात लावत नाहीत, मले बोलून राहिल्या. काय तर म्हणे, ओटाच नाही साफ केला, भांडीच नाही घासली, याच नाही केलं त्याच नाही केलं, तिकडे काय तमाशे चालू असतील आणि यांचं काय सुरू आहे, असं म्हणते आता विद्या. हे म्हणजे कसं आहे माहितीये का, चोर आले सोडून संन्यास आले शिक्षाला. म्हणजे कसं, म्हणजे विद्याला शिक्षा, असं म्हणते ती. आता तुझ्या खाली समाधी घेतो मी, असं म्हणते विद्या. जा तुम्ही, असं म्हणते आता विद्या, जे तिचं नेहमीच असतं ना. तर मग आता तेवढ्यातच पौर्णिमा येते आणि म्हणते, का ग गळतंय का मी काय म्हणते ते? हो हो, असं म्हणते विद्या. यमे, यशाला बघ बघ, असं म्हणून दाखवते आता पौर्णिमा. तर आता यमुना म्हणते, यश मा कुठे आहे, असं म्हणतो यश. तर मग आता यमुना म्हणते, अरे मा आणि बाबा ब्रेसलेट घेऊन मकरंदच्या घरी गेलेत, त्यांना पसंत आहे की नाही बघायला, असं म्हणते आता यमुना. ठीक आहे म्हणतो यश. यश ऐक ना, मकरंद रावांवरून मला आठवलं, ते नाही का बोलत होते की ओव्हरसीजच्या प्रोजेक्ट बद्दल विचार करायला काही हरकत नाही आहे आपल्याला. यामिनी त्या प्रोजेक्ट बद्दल माहितीच काढली आहे मी, पण मला त्या डीलची काही गरज नाही वाटत, इंटरेस्टिंग नाही वाटलं मला तो प्रोजेक्ट, असं म्हणतो आता यश. तर यमुना म्हणते, का? उलट मला खूप इंटरेस्टिंग वाटलं ते डील. सुरुवातीला मलाही इंटरेस्टिंग वाटलं होतं, पण नंतर मी आपल्या टीमशी बोललो, थोडा रिसर्च केला आणि तेव्हा मला कळालं की ती डील आपल्यासाठी एवढी बेनिफिशियल नाही आहे. इनफॅक्ट हे मी बाबांना सुद्धा सांगितलंय, असं म्हणतो यश. तर आता इथे परत सुलक्षणा कावेरीला वगैरे दाखवले. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, तुम्ही एवढं मोठं सत्य आमच्यापासून का लपवलं, असं विचारते ती आता मंदारला. कोण आहे ही बाई, असं म्हणतो आता दिगंबर. तर आता सुलक्षणा त्याला ओळखते आणि म्हणते, हा माणूस तर आमच्या घरी आला होता, तुम्हीच ना ते आमच्या घरी आला होता? काय, असं म्हणतात त्याचे बाबा. अहो आपल्याकडे पूजा होती ना, त्या दिवशी आले होते हे, आणि ते हिला भेटायला म्हणून आले होते, असं म्हणते सुलक्षणा. हिच्या गावचे आहेत म्हणून असं सांगितलं होतं ना तुम्ही आम्हाला. तर आता मंदार म्हणतो, काकू हेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय ना, हा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे, गावात सगळ्यांना लुटायचा आणि वर दम द्यायचा, पैसे उकळायचा. म्हणून मी ह्या माणसाशीच काय, संपूर्ण गावाशीच संबंध तोडलाय, असं म्हणतो आता मंदार. काकू गेली कित्येक वर्ष मी एकटाच राहतोय, फक्त फक्त ह्या माणसामुळे, असं म्हणतो आता मंदार. मला हा माणूस माझ्या आयुष्यात नकोय. हा, आता माझं लग्न निशाशी होणार आहे हे ह्याला आता ही बातमी कळली असेल ना, म्हणून आला इथे हा, असं म्हणतो मंदार. आणि श्रीमंत घरची मुलगी आपली सून होणार आहे म्हणून पैसे उकळायला आलाय हा, दुसरं काही नाही, असं म्हणतो मंदार. काकू हा गावी असाच करायचा, गुंड पाळले त्याने गुंड, असं म्हणतो मंदार. लोकांच्या जमिनी लुबडायचा, पैसे उकळायचा, त्यांना त्रास द्यायचा. मला खरंच आवडत नव्हतं हे सगळं. अहो म्हणूनच मी त्यांच्यासोबत नातं मोडलं. तुम्हीच सांगा, मी काय चुकीचं वागलोय ह्यामध्ये? तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. तुम्ही म्हणताय तसं हे इतके डेंजर आहेत, मग हे तुमच्या लग्नात प्रॉब्लेम करू शकतात, हो ना? म्हणजे आपल्या निशाच्या लग्नात विघ्न यायला नको म्हणून म्हणते मी, असं म्हणते आता कावेरी सुलक्षणाला. म्हणून मकरंदराव तुम्ही वेळी त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या, असं म्हणते कावेरी. ए काय म्हणते ही, असं म्हणतो दिगंबर. अहो लग्नात गुंडांना बोलवून गोंधळ घातला तर, असं म्हणते कावेरी. नाही नाही नाही, काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन लावा, असं म्हणते कावेरी. तरच आम्हाला खात्री पटेल ना की आम्हाला
निसंकोच राहता येईल आणि आम्हाला हेही कळेल की तुम्हाला आमच्या निशाची किती काळजी आहे ते, असं म्हणते कावेरी. हो की नाही? तर आता इथे परत धर्माधिकाऱ्यांचं घर दाखवलंय. तर मग आता पौर्णिमा म्हणते, अरे यश ऐक ना, मकरंदराव आपल्या घरचे होणारे जावई आहेत, तेव्हा त्या दृष्टीने थोडा विचार करायला हवा आपण, असं म्हणते पौर्णिमा. काकू प्लीज, नातं वेगळं आणि बिझनेस वेगळं, दोन्ही जर एकत्र केलं ना तर कॉम्प्रोमाइज करावं लागतं, असं म्हणतो यश. उद्या दादा असता तर त्यांनी हे केलं असतं. एनिवेज विद्या वहिनी, खूप भूक लागली आहे, काही खायला मिळेल का, असं म्हणतो यश. हो आणते ना, असं म्हणते विद्या. कसला आगाऊ आहे हा यश, असं म्हणतो असं म्हणते पौर्णिमा आणि म्हणते घरच्या जावायला नाही म्हणतोय, घरच्या जावायला नाही म्हणतोय, हिंमतच कशी होते याची. तर आता यमुना म्हणते, नाही काकू, हा यश खूप हवेत उडतोय ना, उडू दे, तू बघच मी त्याला कशी जमिनीवर आणते ते. जेवढ्या जोरात उडतोय ना तेवढ्या जोरातच खाली आपटेल हा यश, असं म्हणते आता यमुना. तुम्हीच म्हणता ना, चुकीला माफी नाही, असं म्हणते आता कावेरी. तसं आपल्या घरातला नियमच आहे ना, की यांना शिक्षा मग मिळणारच, कायदाच आहे ना शिक्षा द्यायचा, असं आता कावेरी सुलक्षणाला म्हणते. तर आता सुलक्षणा म्हणते, ह्या मुलीचं बोलणं बरोबर आहे. मकरंदरा, तुम्ही ताबडतोब पोलिसांना फोन करा आणि ह्यांना त्यांच्या ताब्यात द्या, असं म्हणते सुलक्षणा. जसं तसं केलं तरच तुमचं आणि निशाचं लग्न होईल, अन्यथा लग्न मोडलं असं समजा, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कावेरी खुश होते आणि आता बघते ती मंदारकडे. ती भुया ओढून दाखवते आता त्याला. काकू, ॲक्च्युली माझा फोन खराब झाला आहे, म्हणजे कोणाला कॉल्स वगैरे मेसेज मी करूच शकत नाही आहे, असं म्हणतो मंदार. तर मग आता कावेरी म्हणते, मी नंबर देते, हे घ्या पोलीस स्टेशनचा नंबर, असं म्हणून कावेरी देते आता त्याला. लावा फोन, लगेच येतील, असं म्हणते कावेरी. ह्यांना घेऊन जायला सांगा हां, असं म्हणते कावेरी. आहो सांगा, अरे काय करतस, बाबाला पोलिसात देतस, असं म्हणतो दिगंबर. एक शब्द बोलू नकोस तू, असं म्हणतो आता मंदार. योग्य तेच करतोय मी, तुला शिक्षा झालीच पाहिजे. मी काय म्हणतो मंडळी, आता इतक्यात घरी नको सांगायला, उगाच त्यांना काळजी वाटत असेल. अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. योग्य वेळ बघून पौर्णिमाला सगळं काही सांगेन मी, असं म्हणते आता सुलक्षणा. लवकर या तुम्ही, असं म्हणून फोन करतो आता मंदार पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस येत आहेत, असं म्हणतो मंदार. तर आता इथे यश आपल्या खोलीमध्ये असतो आणि आपल्या फोनमध्ये बघत असतो. तर आता सगळे फोटोज बघत असतो निशा आणि मंदारच्या एंगेजमेंटचे. तर आता तो कावेरीच्या फोटोजकडे बघतो आणि झूम करून बघत असतो. तर त्याला खूप आठवण येत असते आता कावेरीची आणि त्याला तीच दिसत असते आता. तर कावेरी त्याला म्हटलेली असते ना, मग आजपासून माझ्याकडे कारण काढून बघताय, अशाने लोकांचा गैरसमज होईल. तर आता यशला कावेरी त्याच्यासमोर दिसत असते, सगळीकडे त्याला आता कावेरीच दिसत असते. तर आता यश पूर्ण प्रेमात बुडलेला असतो आता कावेरीच्या, तिच्याकडेच बघत असतो. आणि मग आता कावेरी बोलत पण असते तिच्यासोबत तिच्या स्वप्नात. खाऊन घ्या ना तुम्ही प्लीज, असं म्हणते आता कावेरी माझ्यासाठी. तर आता यश हसत असतो तिच्याकडे बघून. भाऊजी, असं म्हणून जोरात ओरडते आता विद्या, कारण ती कावेरी नसते, विद्या असते. वहिनी तुम्ही, असं म्हणतो आता यश आणि इकडे तिकडे बघतो. आजकाल तुमची फार तंद्री लागते ना भाऊजी, डोळे बघा डोळे किती सुजलेत, म्हणजे रात्रीची झोप पण होत नसणार. सिक्रेट क्रशला बघितलंय असं काय करताय भाऊजी, याचा अर्थ तुम्ही प्रेमात पडलात असं का? कोण आहे ती सांगा ना, असं म्हणते आता विद्या. प्रेम? अगं प्रेम, कुठलं प्रेम, कोणावर प्रेम, प्रेम आणि मी, नो वे वहिनी. अहो कुठे वेळ आहे प्रेमात वगैरे पडायला, माझा फोकस फक्त प्रेमावर नाही नाही कामावर असतो, म्हणजे फक्त कामावरच असतो. असेल बाबा, असं म्हणते आता विद्या. मी काय वेडी आहे ना, मला कळत नाही हो प्रेमात पडलेला चेहरा कसा दिसतो आणि कामाचा विचार करणारा चेहरा कसा दिसतो तो. मी वेडी, हे घ्या तुम्ही पोहे खा, असं म्हणते विद्या. तर आता यश म्हणतो, भूक लागलीच होती मला, आता फक्त कामावर फोकस, असं म्हणते विद्या. आणि एवढं म्हणून आता विद्या बाहेर जाते. कामावर फोकस करायचं नुसतं, असं म्हणून जोर जोरात ओरडत असते ती. हो 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 वेणी, असं म्हणत असतो आता यश. आणि तो आता मनातल्या मनात म्हणतो, काय चाललंय माझं, त्यांचं हसणं त्यांचं बोलणं कसं का सातत माझ्या डोक्यात फिरतंय. सांभाळ स्वतःला यश, सांभाळ, असं म्हणतो आता यश. तर मग आता इथे इन्स्पेक्टर येतात मंदारच्या घरी. साहेब यांना घेऊन जा, असं म्हणतो आता मंदार. तर मग आता दिगंबर म्हणतो, साहेबांनो मी काय नाही केलं, हे बघा तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते आपण चौकीत जाऊन बोलूया, असं म्हणतो तो इन्स्पेक्टर, म्हणजे यवनाचाच नवरा. दादा दादा असं म्हणतो. तर तरी पण दिगंबरला घेऊन जातात ते आता.
तर आता इथे कावेरी खूप खुश होते. मोठा गेम खेळलीस कावेरी. आता ह्याची भरपाई मी कशी करून घेतो ते बघच, असं म्हणतो आता मंदार मनातल्या मनात. काकू, काका, असा हात जोडून म्हणतो आता मंदार. आय एम सॉरी. खाली बसून म्हणतो आता. काकू, काका, मला माफ करा. मी तुमच्यापासून सत्य लपवलं. काकू, हा माझा बाप असा माझ्या आयुष्यातून कधी जाणार? तो कलंक आहे माझ्या आयुष्यातला. मला त्याच्याबद्दल कुणालाही सांगताना लाज वाटते. याच्यापेक्षा असला बाप आहे म्हणून सांगण्यापेक्षा मी अनाथ आहे हे सांगणं मला जास्त बरं वाटतं. म्हणून मी खोटं बोललो. बाकी माझा दुसरा कुठलाच हेतू नव्हता. असं म्हणून आता जोरजोरात रडायला लागतो. मंदार आणि आय एम सॉरी काकू म्हणतो. तर आता सुलक्षणा तिच्या नवऱ्याकडे बघते आणि कावेरीकडे. आणि मग आता इथे सुलक्षणा आणि तिचा नवरा निघून जातात, म्हणजे यशचेच बाबा. तर आता इथे मंदार कावेरीकडे बघतो. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता विद्या येते कावेरीकडे आणि म्हणते, काय सांगताय वेणी? तुम्ही त्या मंदारला त्याच्याच बाबाला अटक करायला लावली? हो, असं म्हणते कावेरी. मंदार आज पुन्हा एकदा सगळ्यांना खोट्याच्या जाळ्यात अडकवायचा गेम खेळत होता. आज तर त्यांनी त्याच्या स्वतःच्या वडिलांनाही नाही सोडलं. वाटेल तसे आरोप करत असतानाच त्याला जराही लाज नाही वाटली. मग काय, मी त्याचा डाव त्याच्यावरच उलटवला. तर आता विद्या म्हणते, वहिनी, माझ्या ना एक लक्षात आलंय. तुम्ही दिसता अशा नाजूक, गोड, एकदम अशी कोपऱ्यात बसलेली मांजर असते ना, तशी मऊ, पण आहात वाघेन. म्हणूनच तो मंदार आता तुमच्यावर वचकून असतो. बरं झालं जे झालं ते, असं म्हणते विद्या. हो, पण आज जे काही झालं ते मंदारच्या अपेक्षा पलीकडे होतं. तो त्याचा बदला नक्की घेणार, असं म्हणते कावेरी. कारण आज मी त्याला खूप मोठी जखम दिली आहे आणि तो त्याचा प्रतिवार करेलच. तर आता इथे विद्या म्हणते, वहिनी, घाबरू नका. आतापर्यंत ना आपल्या मनासारखंच घडत आलंय. यापुढेही तसंच होईल. पण काही झालं तरी आपला निशाचा आणि त्या मंदारचं लग्न नाही होऊ द्यायचं आपण. तर आता इथे यशला काम करताना दाखवलंय. तर आता तिथे कावेरी येते. तर आता यश कावेरीला बघतो. तर आता यश बोलतच नाही तिच्यासोबत. बापरे, ही कावेरी मला सगळीकडेच दिसायला लागली आहे. अजिबात रिॲक्ट व्हायला नको. नको नको नको, अजिबात रिॲक्ट व्हायला नको, असं म्हणून यश आता रिॲक्टच करत नाही. त्याला वाटतंय ही कावेरी नसतेच. तुम्ही इथे एकटे का बसलात, असं म्हणते ती. तर आता यश बघतच नाही, कारण त्याला आता परत वाटतं हे तर स्वप्नच आहे. तर कावेरी म्हणते, मला बघून पण न बघितलं सगळं का करताय, असं म्हणते कावेरी. कारण यशलाही स्वप्न वाटत असतं ना. तुम्ही ठीक आहात ना? मी आहे कावेरी, असं म्हणते ती. तर आता यश आपला लॅपटॉप वरती घेऊन बसतो. तर आता कावेरी त्याला हात लावते. काय नाही काय नाही, असं म्हणतो यश आणि उभारतो. अहो, अहो, काय झालंय तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना, असं म्हणते कावेरी यशला. तर आता यश बघतो तिच्याकडे. मी तुमच्याशी बोलतीये आणि हात असं करते ती. तर मग आता यश तिच्या हाताला चिमटा काढतो जोरात. तर आता कावेरी म्हणते, आहो, काय करताय तुम्ही? चिमटा काढा, मला चिमटा काढा लवकर, असं म्हणत होता यश. तर मग आता इथे कावेरी ही जोरात चिमटा काढते यशला. म्हणजे तुम्ही खरंच आलात तिथे? आता यश खूप खुश होतो आणि बघायला लागतो कावेरीकडे खुश होऊन. माझं भूत आलंय, असं म्हणते आता कावेरी. भूत भूत म्हणून आता यश घाबरायचं नाटक करतो आणि हसतो जोरात. अहो, काय चाललंय तुमचं, असं म्हणते कावेरी. आणि मग अशी मला इग्नोर का करत होता? तुम्हाला कसं इग्नोर करेल मी, असं म्हणतो होता यश. काम काम, असं म्हणतो होता यश. कामात बिझी होतो मी. हे बघा, हे नवीन सॅम्पल्स आहेत, अप्रुव्हलला पाठवायचे आहेत. त्याचंच टेन्शन आलंय मला, असं म्हणतो मंदार. हो का? पण दिसत नाहीये, असं म्हणते आता कावेरी. तर एपिसोड मात्र इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर इथे कावेरी यशच्या डोळ्यांवर हात ठेवते आणि म्हणते, तुमचं जिच्यावर प्रेम असेल तिचा चेहरा तुला डोळ्यासमोर नक्की दिसेल. त्या व्यक्तीसाठी तू काही करू शकतोस, काही करायला तयार आहेस. तू प्रेमात पडलायस यश धर्माधिकारी. हो ग कावेरी, मी तुझ्या प्रेमात पडलोय, असं म्हणतो आता यश. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आता इथे या रिकॅपमध्ये ना कावेरी पूर्ण पिऊन टाईट असते आणि मग ती मिठी सुद्धा मारते यशला. तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे उद्याचा एपिसोड. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.